शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान आहे असं म्हटलंय बच्चू कडूंनी। बावनकुळेंच्या टीकेवर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळेंना कळत नाहीत, मंत्री झाल्यामुळे त्यांचं पोट भरलं असेल। बच्चू कडूंनी बावनकुळेंवर या शब्दात टीका केली आहे। अमरावतीमध्ये काही लोकांनी आंदोलन करून नौटंकी केली अशी टीका बावनकुळेंनी केली होती। मला अभिमान आहे की मागच्या वेळी माननीय देवेंद्रजी काही लोकांनी या ठिकाणी नौटंकी केली, आंदोलन केले, उपोषण केले। त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीचा विचारच केला नाही। या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले, अनेक लोक मिळाले, पण खोटारडेपणा एवढा की आंदोलन करायचं, आंदोलनामध्ये नाटकं करायचे। पण या ठिकाणी मला अभिमान आहे, माननीय देवेंद्रजींनी दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांग परिवार आहे, त्या दिव्यांग परिवाराला 1,500 रुपये महिना मिळायचा। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी यावर्षी पुन्हा आता 1,500 चे 2,500 रुपये महिना आपल्या दिव्यांगांना मिळवून देण्याकरता या ठिकाणी एक मोठा कार्य या मागच्या बजेटमध्ये केलं। शेतकऱ्याच्या आंदोलनाला नौटंकी म्हणून त्यांना त्या शेतकऱ्यांचा आक्रोश, त्यांच्या आम्ही पाहतो वेदना कळत नसेल, कारण ते मंत्री झाल्यामुळे पोट भरलं असेल। पण बावनकुळे साहेब 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर आजही त्यांचे बाया लेकरं भरपूर प्रतीक्षेत आहे, त्यांचा आक्रोश आहे। आणि त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर येत असेल आणि त्याला तुम्ही नौटंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळेजी। ही चांगली गोष्ट नाही आहे। आणि तुम्ही काही दिले तर स्वतःच्या घरून दिले नाही।